धुळ्यात अमृत पेयजल योजनेचा बोजवार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा हा आरोप आहे। आधी रोज पाणी पुरवठा द्या, मगच वॉटर मीटर बसवा, असं ठाकरेंची शिवसेना म्हणतीये। या भागामध्ये अमृत योजनेअंतर्गत या ठिकाणी पिण्याच्या पाईपलाईन या ठिकाणी टाकल्या गेल्या। या भागातील नागरिकांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे त्यांनी तक्रार दाखल केली होती। अमृत योजनेची पाईपलाईन टाकताना त्यांनी फक्त 6 इंच रस्त्याच्या लेवलला फक्त 6 इंच आतमध्ये टाकलेली आहे, म्हणजे अर्धा फूट देखील ती आतमध्ये गेलेली नाही। असं असताना अमृत योजनेमध्ये कंटिन्युअसली या ठिकाणी भ्रष्टाचार सातत्याने गेल्या वर्षभरापासून सुरू आहे। अमृत योजनेमध्ये कोट्यवधी रुपये धुळे महानगरपालिकेला मंजूर झाले। धुळेकरांचा कायमचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मिटला असता, पण अधिकारी या ठिकाणी पैसे खाण्यामध्ये मग्न आहेत। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि या प्रकरणामध्ये धक्कादायक बाब स्पष्ट आहे। टेलिग्रामवर आता हे संपूर्ण कांड रचलं गेलं असं कळतंय। गॅरंटी सिलेक्शन 100% यश असे ग्रुप बनवले गेलेले होते। विद्यार्थी आणि पालकांना 500 रुपयात ग्रुपमध्ये प्रवेश होता। 60,000 टोकन तर पेपरचे 10 लाख रुपये। मूळ प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचा या ठिकाणी दावा करण्यात आलेला होता। खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आता या ठिकाणी धक्कादायक बाब स्पष्ट झालेली आहे। टेलिग्राम कनेक्शन समोर येताना दिसतंय। टेलिग्रामवर हा ग्रुप तयार करून सायबर गुन्हेगारांकडून शेकडो विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती आहे। डोस दिल्यानंतर 2 महिन्याच्या बालकाचा मृत्यू झालाय। पालघरच्या मोखाड्यातला हा प्रकार आहे। कुटुंबाकडून संताप व्यक्त आहे। या प्रकरणाची चौकशी करण्याची कुटुंबियांची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।